हॅलो मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, जसं मी बोललीच होती की म्हटलं नेक्स्ट ब्लॉग लवकरच येणार आहेत. तर मंडळी, तुम्ही जसं मला सपोर्ट करत आले आहात तर असंच सपोर्ट तुम्ही माझ्यासोबत राहू द्या आणि माझ्या व्हिडिओंना भरभरून प्रेम द्या. तर मंडळी, आपण सुरुवात करूया ह्या रक्षाबंधनच्या ब्लॉगला. तर मंडळी, ब्लॉग जरी उशिरा आला आहे तरी तुम्ही त्याला भरपूर असं प्रेम द्या. आणि मंडळी बघा, आम्ही सुरतला जेव्हा आम्ही गेले होते तर रक्षाबंधनचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही कसा केला तो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर मंडळी, सगळ्यात आधी आपण बाप्पांना नमस्कार करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, हे बघा, आता रक्षाबंधनचं आमचं इकडे कार्यक्रम सुरू झाला होता. हे छोटे छोटे भाऊ आणि बहीण रक्षाबंधन हे सेलिब्रेट करत होते. आणि बघा कशा प्रकारे आपल्या भारत संस्कृतीमध्ये खाली बसून असं भावाची पहिली ओवाळणी करायची, मग त्याला राखी बांधायचं आणि भाव जो आहे तो आपल्याला काही ना काही त्याच्याकडून गिफ्ट देत असतो. तर मंडळी, हे खूप असं सुंदर भाऊ बहीणचं जे सण आहे ते रक्षाबंधन म्हणून आपण साजरा करतो. तर बघा, असं सगळ्यांनीच तिथं अशी राखी बांधलेली होती. आणि त्यानंतर मग आम्ही गेले आमच्या ताईच्या घरी परत. आणि बघा, हे सकाळचं व्ह्यू आहे. हा आमचा युगा आहे, जो मस्ती करतोय माझ्यासोबत आणि भरपूर अशी मस्ती करत असतो तो नेहमीच. हे बघा, माझं नाव घेत होता तो तिथे आणि मी म्हटलं चला त्याचं थोडंसं शूट घेऊया म्हणून. तर त्यांच्या घराचा आम्ही थोडासा जो आहे, हे बघा, हे आमचे साहेब आहे जे झोपेतून उठलेले आहेत आणि आमची मस्ती जी चालू होती. हे आहे सुरत मंडळी. सुरत तुम्ही पाहिलंच असेल. आणि तुम्ही जसं मला माझ्या व्हिडिओंना प्रेम देतात तर गाईज तसंच ह्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही सपोर्ट करा. आणि हा जो आहे व्ह्यू तो सुरतचा आहे. आम्ही इथून आमच्या मोठ्या ताईकडे जात होते आणि ॲक्च्युली बघा, आम्हाला मग तिथून आमचा प्लॅन ठरला की आता म्हटलं आलेच आहे तर कुठंतरी फिरायला जायचं. तर आम्ही तिथं झूमध्ये गेले होते गाईस, सुरतच्या झूमध्ये. तर हा पुढचा व्हिडिओ जो आहे तो याच्यापुढे तुम्हाला झूचाच दिसणार आहे. तर आम्ही कसं गेले तर म्हटलं आता कसं जायचं, तर ते रेडी वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही गेले तिथे सुरतमध्ये बसेस चालतात. ते बसेसच्या तिकीट घेतल्या आणि बससाठी आम्ही तिथे थांबले होते. तर मंडळी, याच्या पुढे जी बस येणार होती आम्ही म्हटलं बसने जाऊ आणि मग पुढे जे काय आहे ते आम्ही तिथे, हे बघा, ही आहे सुरतची बस जी नेहमीच सगळ्यांना सुरतवासींना खूप असं सुखाचा प्रवास असतो त्या बसमध्ये. आणि तुम्ही सुरतला गेले म्हणजे तुम्हाला टेन्शनच नाही फिरायचं, एकदम कमी पैशात काम होतं. बसेस घ्या, फक्त 30 रुपयाचे तिकीट घ्या आणि पूर्ण सिटी फिरा, असं आहे. पूर्ण दिवस तुम्ही तिथं त्या 30 रुपयामध्ये प्रवास करू शकतात. कितीही बसेस बदला त्याचे तुम्हाला प्राईस तेवढीच राहते. कोणी तुम्हाला डबल पैसे मागणार नाही किंवा डबल तिकीट घ्या असं म्हणणार नाही. तर पर पर्सन 30 रुपयाचं तिकीट असतं. तर हे बस अशी AC बस होती आणि खूप असं सुंदर आम्हाला वाटत होतं. तिकडे मध्ये जाऊन मजा येत होती. तर मी तिथंच व्हिडिओ काढत होती. तर अशी ती प्रत्येक ठिकाणी स्टॉप घेत घेत थांबायची आणि सगळ्यांना घेऊन ती चालत होती. तर हे बघा माझं स्वॅग, यो. तुम्ही कसे आहात मंडळी? सगळे व्यवस्थित आहेत का? तुम्ही रक्षाबंधन केलीत का? मला पण सांगा बरं. आणि हा आहे आपला सुरतचा व्ह्यू. सुंदर, सुपर स्मार्ट सिटी सुरत. आम्ही खूप एक्सायटेड होते मंडळी. आता म्हटलं सुरतला जायचं, आपल्याला फिरायला जायचं आहे सुरतमध्ये. आता झूमध्ये जायचं म्हटलं म्हणजे वेगवेगळे प्राणी आपल्याला तिकडं बघायला भेटतात. तर असं खूप एक्साइटमेंट होती की म्हटलं आज बाबा, अरे वा, छान फिरायला भेटेल आपल्याला आणि काहीतरी नवीन बघायला भेटेल. हे बघा, असले स्टेशन येत होते तिथे आणि तिथं ती प्रत्येक ठिकाणी थांबते आणि प्रत्येक प्रवासींना सोबत घेत असते. अशी ही सुरतची बस असते मंडळी. तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही सुरत साईडला गेले असाल तर ह्या बसबद्दल. कोण कोण बसला आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हा पुढचा प्रवास तुम्ही एन्जॉय करा. आम्ही तर चालले होते बसचा प्रवास एन्जॉय करत करत.
चला म्हटलं एन्जॉय आपण एवढं करतच आहोत, तर म्हटलं आपल्या मंडळींना पण आपण किती एन्जॉय केलं आपण ते दाखवूया म्हणून. तर हे काहीतरी बाजार होतं तिकडे भरत होतं असं, आणि त्या बसने आम्ही इकडून जात होते असं. तर खूपच अशी मजा वाटत होती. म्हणजे त्या बसेसचे मिरर जे आहेत ते पण खूप मोठे होते, म्हणजे खिडकी जी आहे ती खूप मोठी होती आणि असं बघायला व्ह्यू छान वाटतं. बसमध्ये बघू शकता किती प्रवासी होते असं. आणि काही नवीन लोक आम्हाला तिथं भेटले होते मंडळी, जे पण आमच्यासोबतच फिरायला आले होते. म्हणजे त्यांच्याशी आम्ही गप्पा मारत ते पण म्हणे की आम्ही पण नवीन आहे सुरतला आणि आम्ही पण फिरण्यासाठीच जाते, तर आम्हाला काही माहिती नाही तर तुम्ही सांगा म्हणून. तर माझी ताई त्यांना सांगत होती की म्हणे असं असं ठिकाण आहे, तुम्ही इथे तर फिरू शकता. त्यांनी 2-3 ठिकाण सांगितले त्यांनी, आता ते मला आठवत नाही आहे काय सांगितलं म्हणून. बट आम्ही तिथून ठीक आहे उतरले आणि ही बघा माझी भाचीची आणि माझी काय मस्ती चालू आहे. तिचं म्हणणं होतं की मामी तुझा हात केवढा आहे, माझा हात केवढा आहे. मग आम्ही ते बघत होते आणि हे मिरर जे आहे ना मंडळी, आम्हाला वाटत होतं की ते फुटलेलं आहे की काय, पण नाही मंडळी, ती तशी डिझाईन होती. तर त्याच्यानंतर आम्ही इथं पोचले. हे बघा माझे भाचे, माझी नणंद आणि हे माझे डिअर हजबंड. तर आम्ही इथून असे जात होते. पहिले तर विमान तिथं आहे तो ठेवलेला, त्याचा आम्ही त्याच्याकडे फोटो वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही निघाले झूकडे. झूमध्ये जाण्याच्या आधी आम्ही मंडळी काहीतरी खायला आणि पाण्याची बॉटल वगैरे घेऊन घेतलं, कारण ताईने सांगितलं की म्हणे तिथं काहीच खायला भेटत नाही किंवा पाणीसुद्धा तिथं मध्ये नसतं. तर मंडळी हे बघा, सर्वात पहिले आम्ही पाहिला कोल्हा पाहिला आहे मंडळी आम्ही सर्वात आधी. सगळ्या प्रकारचे प्राणी आम्ही पाहिले आहे आणि मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आणि काय काय पाहिले आम्ही ते पण हे बघा, मामाभाशी कसे बघतायत की काय, अरे वा कसं हे करतायत ते. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघाले आणि आम्ही पुढे बघताय तर काय, पुढे होते बदक होते मंडळी. आणि सगळेच प्रकारचे पाहिले तुम्ही, सगळे प्राण्यांना एन्जॉय करा. हे बघा कोल्हा. त्याच्या पुढे गेले आम्ही आणि खायला असं सोबतच ठेवलेलं होतं. एका ठिकाणी बसून आम्ही खाल्लंसुद्धा. हे बघा मंडळी टायगर कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये कळवा मला. आणि हे बघा टायगर, वाव, असं बघायला एकदमच असं वाटत होतं की अरे बापरे, इकडंच तर येऊन नाही जाऊ, हे इकडं तर येणार नाही असं वाटत होतं, कारण त्यांना ओपनमध्येच ठेवलेलं होतं आणि असं काही कवर पण केलेलं नव्हतं की जाळी वगैरे आहे असं. काही प्राण्यांना तर असं ओपनच होतं, तर अशी भीती वाटत होती. म्हटलं बापा, हे आपल्याकडे जर आले तर कसं करायचं. आणि हा काय माहिती या वाघला काय झालं होतं, नुसते इकडून तिकडे असंच फिरत होतं ते. त्याच्यानंतर हा होता, काय होतं हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा मंडळी की हे काय आहे म्हणून. तर त्यांना असं लोक खायला टाकत होते पोंगे, केळे असे. त्याच्यानंतर हे मगरमच्छ आहे आणि कसे झोपले होते बाप्पा. हे बघा त्या प्राणी संग्रहालयाचा तो नक्षा आहे. त्याच्यानंतर हे काय, शहामृग, अरे बापरे, शहामृग पण होतं तिथे. असे सगळे प्रकारचे प्राणी आम्ही पाहिले मंडळी आणि एन्जॉय केला आम्ही. तर व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला हे पण मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही पण एन्जॉय करा हा व्ह्यूज आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. हे बघा माझ्या साहेबाची कशी मस्ती चालू होती, ते मला मारत होते पाण्याची बॉटल आणि मी घेतली त्यांच्याकडून बॉटल आणि म्हटलं तुम्हाला मारते मी, असं करून मी त्यांना मारत होती. तरी त्यांनी मला हाताने मारलं होतं, नंतर डोक्याने. अशीच मस्ती आम्ही नेहमी करत असतो. आणि म्हटलं चला पुढे जाऊया म्हणून. आम्ही खूप थकले होते फिरून जवळपास ते 2-3 किलोमीटरच्या आवारात ते जे आहे ते प्राणी संग्रहालय आहे म्हणून थोडंसं बसून गेले होते आम्ही. त्याच्यानंतर परत निघाले आणि पुढचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मंडळी व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. हे बघा किती सुंदर असं पोपट होतं. त्याच्यानंतर मोर पाहिला आम्ही. त्याच्यानंतर अजून वेगवेगळे रंगाचे पोपट पाहिले. तर बाकी सगळंच काही मी व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकले मंडळी, कारण जे आहे ते म्हटलं एन्जॉय आपल्याला नाही करता येणार आपण जर व्हिडिओज, कारण कसं असतं ना मंडळी, व्हिडिओज बनवायचं जर म्हटलं म्हणजे मोबाईल आपल्या हातातच पाहिजे सतत आणि कॅमेरा ऑनच पाहिजे. तर माझा मोबाईल जो आहे तो तेवढं हे होत नव्हतं, म्हणजे गरम होऊन गेलेलं होतं. उन्हात आम्ही फिरत होते आणि म्हणून तसं झालं.
त्याच्यानंतर निघाले मंडळी आम्ही थोडंसं बाहेर आले, पान वगैरे खाल्लं आणि म्हटलं चला आता व्हिडिओला शेवट करूया म्हणून. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि भरभरून प्रेम द्या. सबस्क्राईब नसेल केलं तर